आपला आवाज कोकण 24 तास। हिरा जसा चमकतो तशा पद्धतीने रोहा अष्टमी येथील डायमंड संस्थेची शाळा शैक्षणिक क्षेत्रामध्ये चमकत राहील असे गौरवोद्गार रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष समीर शेडके यांनी काढले आहेत। आज या डायमंड एज्युकेशन सोसायटीच्या याला काही थोडी मला मदत करताना आली। या कार्यक्रमाला आम्हाला सर्वांना कुटुंबाला बोलवलं। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे नेते, या गावानगरीचे कर्तव्याध्यक्ष अध्यक्ष संतोषजी पोटफोडे, माझे बंधू सचिन शेडके, या डायमंड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष समीर दर्जी, या डायमंड एज्युकेशन सोसायटी ही जी शाळा आहे त्यांचं खरं या शाळेवरती प्रेम आहे। मुंबईत असून पण ते या शाळेवरती एकदम बारकाईने लक्ष देतात आणि शाळेच्या तळमळीसाठी आणि प्रगतीसाठी प्रयत्न करत असतात। ते आमच्या आरजी पठाण, त्या शाळेचे सगळे जे काय पदाधिकारी असतील, त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेली माझी पत्नी अवनी शेडके, मदर शेडके, समीर काकवे, जवान कुवारे आणि जमलेल्या माझ्या सर्व बंधूंनो, भगिनींनो आणि विद्यार्थ्यांनो, I also take a great pleasure in inviting me to this Diamond Education Society. Truly this is the diamond. आप देखते हैं डायमंड बोला तो जितना वो जुना होता है उतना वो चमकता है। तो जैसी जैसी ये स्कूल चमक जूनी होती जाएगी, ये चमकती रहेगी। और मैं और संतोष आपको एक आश्वासन देता हूँ कि हम दोनों ये स्कूल के साथ हैं। संतोष शेठ, जेव्हा आपण एकाच बॉडीमध्ये होतो, जेव्हा मी नगराध्यक्ष होतो, त्यावेळी आपण सगळे या शाळेवरती प्रचंड प्रेम केलं। जे जे या शाळेने आपण सांगितलं, आपण ज्यावेळी जे काय इथे मागणी केली त्या शाळेला आपण त्यावेळी आपण ह्या शाळेला देत आलेलो आहोत त्याच्यामध्ये। त्यामुळे कुठल्याही कमतरता कुठल्याही शाळेला आम्ही कमी करून दिले नाही। डायमंड एज्युकेशन सोसायटी त्यावेळी जाफरखान देशमुख असेल, आज माझे वडील समान होते, त्यांचा मित्र माझे जुनेद देशमुख, तेही आज हयात नाहीये, पण त्यांच्याशी असलेले ऋणाबंध संबंध आजही देशमुख परिवाराशी आणि हे शेडके कुटुंबाशी अगदी नातं जोडलेलं आहे। त्यांनीही मला वाटतं हा रोपटा लावलेला आहे डायमंड एज्युकेशन सोसायटीचं। त्यामुळे जाफरखान देशमुखांना आपण कोणी विसरून चालणार नाही का त्यांचा रोपटा आज एवढं मोठं आज झाड व्हायला लागलेला आहे। सगळ्या ह्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही सगळी जी काय कमिटी मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये अगदी जागरूक आहात। मी काय फार मोठं काय केलेलं नाही असं मला वाटतं। त्याच्यामध्ये एक छोटासा हे माझ्या वडिलांच्या नावाने जे काही ट्रस्ट आहे त्याच्यामध्ये छोटीशी मदत मी आपल्याला दिलेली आहे याच्यामध्ये। आणि संतोष रायगड जिल्ह्यातील अष्टमी रोहा येथील दी डायमंड एज्युकेशनल वेलफेअर असोसिएशनच्या अष्टमी इंग्लिश मीडियम स्कूलसाठी नवीन बेंचेस, लॉकर्स आणि इतर शैक्षणिक साहित्याकरिता कैलासवासीय जनार्दन मारुती शेडगे मित्रमंडळ रोहा यांच्याकडून मौल्यवान देणगी प्रदान करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी रोहा अष्टमीचे माजी कार्यसम्राट नगराध्यक्ष श्री समीरभाई शेडगे, समाजसेविका डॉक्टर अवनी शेडगे आणि उद्योजक श्री सचिन शेडगे यांचे डायमंड कमिटी मार्फत विशेष सत्कार आणि आभार करण्यात आले। त्यांच्या समाजोपयोगी योगदानाबद्दल संस्थेने कृतज्ञता व्यक्त केली। या उपक्रमामुळे स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून शिक्षणाचा दर्जा उंचावण्यास मदत होणार आहे। या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष श्री संतोष पोटफोडे, मुस्लिम समाजाचे अध्यक्ष श्री शफी पानसरी, समाजसेवक श्री आरिफ पठाण तसेच अष्टमी मोहल्ल्यातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डायमंड संस्थेचे अध्यक्ष समीर दर्जी, खजिनदार मुन्नवर पठाण, सेक्रेटरी अफसर करजीकर, मेंबर राहिल नागोटकर आणि इतर पदाधिकाऱ्यांचा सोबत प्रिन्सिपल तहमीना बंदरकर आणि इतर शिक्षक वर्गांचा सहभाग होता।
महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।